नमस्कार मंडळी, ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या रेसिपीच्या दुनियेत मी तेजस्वी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत 4 साहित्यात अवघ्या 25 ते 30 मिनिटात बनवून तयार होणारा बिस्किट केक ची रेसिपी। चला तर मग वेळ न घालवता लगेच केक बनवायला घेऊयात। बिस्किट केक बनवायचा आहे त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 10 वाला एक पार्लेजी बिस्किटचा पुडा आणि 5 वाले 2 20 बिस्किट पुडे। आता ह्याचे ना आपल्याला मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये तुकडे करून घेतलेत। त्याच पद्धतीने सगळ्या बिस्किटचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत। सर्व बिस्किट दाखवायचे होते पण व्हिडिओ काढताना थोडीशी गडबड झाली त्यामुळे मी सर्व बिस्किट एकत्र दाखवू शकले नाही। तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरे बिस्किट यूज केलीत तरी देखील चालेल। अशा पद्धतीने तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व घेतलेले आहेत। आता आपल्याला ह्याची छान पावडर बनवून घ्यायची आहे। मी इथं हे 1 ते 1.5 मिनिट मिक्सरवर व्यवस्थित बारीक करून बिस्किटची पावडर बनवून घेतलेली आहे। अशा पद्धतीने पूर्ण बारीक करायचं आहे आपल्याला। आता एक भांडं घेतलेलं आहे, या भांड्यामध्ये जे आपण बिस्किटची पावडर बनवून घेतली होती ती काढून घेत आहे। त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे 4 मोठे चमचे पिठी साखर। पिठी साखर नसेल तर आपली साखर मिक्सरवरती व्यवस्थित बारीक करून घेतली तरी देखील चालेल। बिस्किट आधीच गोड असतात त्यामुळे साखर वापरताना थोडी बेताने वापरायची। आणि तुम्हाला जर असं वाटत असेल तर आपल्या बिस्किटमध्ये थोडेसे क्रम्स राहिलेत तर पिठी साखर आणि बिस्किटची पावडर एकत्र चाळून घेतली तरी देखील चालेल। आता यामध्ये मी घालत आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि आता आपल्याला हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। कोणतंही फ्रूट सॉल्ट वापरत नाही आपण, इनो वापरत नाही, दही वापरत नाही। घरात असलेल्या साहित्यांपासून आपण हा केक बनवून तयार करणार आहे। मी सर्व एकत्र करून घेतल्यानंतर आता यामध्ये मी घालणार आहे दूध। थोडं करून आपल्याला या प्रीमिक्समध्ये दूध घालून घ्यायचं आहे। दूध घालून घेतल्यानंतर आता आपल्याला हे एकाच डायरेक्शनमध्ये बीट करून घ्यायचं आहे। अजिबात उलटं सुलटं न करता एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। दूध एकदम घालायचं नाही, थोडं करत अशा पद्धतीने थिकनेस आपल्याला त्याची करायची आहे बॅटरची। बॅटर जेव्हा आपण वरून जेव्हा सोडू तेव्हा अशा पद्धतीने रेविनसारखं खाली गोळा झालं पाहिजे, म्हणजेच आपलं बॅटर परफेक्ट झालं आहे हे आपल्याला कळतं। अशा पद्धतीची थिकनेस आपल्याला केकच्या बॅटरची ठेवायची आहे। आता इथे मी बॅटर बनवून घेतलेलं आहे। आता नेक्स्ट स्टेपकडे जाऊया। केकला छान टेस्ट येण्यासाठी मी यामध्ये घालणार आहे बदामचे काप, थोडी तुटी फ्रुटी आणि चेरी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वापरले तरी देखील चालेल। ड्रायफ्रूट्स, चेरी, तुटी फ्रुटी काहीच नसेल तर 1 रुपयावाले जे चेरी चॉकलेट येतात ना त्याचे छोटे काप करायचे आणि या बॅटरमध्ये घालून मिक्स करायचे, खूप छान टेस्ट येते। तेही नसेल, नाही घातलं तरी देखील काहीच हरकत नाही। आता बॅटर रेडी आहे। आता आपण केक टीन तयार करूया। त्यासाठी मी कुकरमधलं जे भांडं असतं, कुकरचा डब्बा जो असतो तो मी इथं घेतलेला आहे आणि त्याला छान तेलाने ग्रीस केलं आहे। बटर पेपर वगैरे वापरायची काहीच गरज नाही। तेल व्यवस्थित मी या कुकरच्या डब्याला लावून घेतलेलं आहे। त्यानंतर जे बॅटर रेडी केलं होतं ते यामध्ये ओतून घेत आहे। तुमच्याकडे कुकरचा डबा नसेल तर एखाद्या पातेल्याला देखील अशाच पद्धतीने व्यवस्थित तेल लावून मिश्रण त्यामध्ये घालून घेतलं तरी देखील चालेल। पण कुकरचा डबा असला तर थिकनेस वगैरे खूप छान येते, त्यामुळे मी इथं कुकरचा डबा वापरलेला आहे। आता सर्व बॅटर मी या टीनमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे। सर्व बॅटर घालून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता जी कुकरची आतली लाईन आहे ना तिथपर्यंत आपलं बॅटर आलेलं आहे आणि जेव्हा केक फुगेल तेव्हा कुठपर्यंत येतं ते आपण त्यानुसार चेक करूयात। सर्व बॅटर घालून झाल्यानंतर छान असा डब्बा टॅप करून घ्यायचा आहे आणि आता त्यानंतर मी इथे वरती घालून घेणार आहेत बदामाचे काप आणि तुटी फ्रुटी। अशा पद्धतीने छान डेकोरेट गार्निश करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्या केकवर सुंदर अशी डिझाईन तयार होईल। मी बदामाचे काप अशा पद्धतीने लावलेले आहेत आणि त्यानंतर तुटी फ्रुटी देखील वरून घालून घेणार आहे। तुम्ही रँडम कसेही त्यामध्ये घातले तरी देखील चालेल, पण अशा पद्धतीने घातल्यानंतर केक खूप सुंदर दिसतो म्हणून मी ते गार्निश करून घेतलेलं आहे। आता तुटी फ्रुटी सर्व घालून झालेलं आहे आणि आता आपण केक भाजण्यासाठीची प्रोसेस काय केली ते पाहूयात। मी इथे एक पातेलं घेतले, पातेल्यामध्ये स्टँड ठेवलेलं आहे आणि त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं हा प्री हीट करून घेतला आणि आता झाकण काढलेलं आहे। जो आपण टीन तयार केला होता तो या स्टँडवरती ठेवून घेतला आहे। पुन्हा त्यावरती मी झाकण ठेवणार आहे
पातेलं फ्री हीट असणं गरजेचं आहे. स्टँड नसेल, तुम्ही एखादे ताट जर एक पालथं घातलं तरी देखील चालेल. पातेल्याच्या ऐवजी कढई वापरली तरी देखील चालेल. आता झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती मी 20 मिनटं हा केक व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. आता पाहूयात केक परफेक्ट झाला आहे का नाही. त्यासाठी मी चाकू या केकमध्ये घालून घेतलेला आहे. चाकू व्यवस्थित क्लीन निघलेला आहे. तुमचा जर चाकू अशा पद्धतीने क्लीन नाही निघला, बॅटर वगैरे थोडंसं चिटकच असेल, तर 5 मिनटं हा केक अजून शिजवून घेतला तरी देखील चालेल. आता मी गॅस बंद करून घेतला आणि हा केक बाहेर काढून घेत आहे. केक आपल्याला छान व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता केकचा तीन व्यवस्थित थंड झाल्यानंतर हलवला तरी केक त्यातला निघत आहे. जर तुमचा अशा पद्धतीने केक व्यवस्थित मोकळा नसेल झाला तर चाकू घ्यायचा आणि चाकूने त्याच्या कडा रिकाम्या करून घ्यायच्या. त्यामध्ये चाकू अशा पद्धतीने साईडने फिरून घ्यायचा आहे, म्हणजेच केक व्यवस्थित डिमोल्ड होतो. त्यानंतर मी आता एक झाकणी घेतलेली आहे आणि त्यावरती हा केक काढून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट असा केक आपला निघलेला आहे. फक्त तेलाने आपण कुकरचा डब्बा ग्रीस केलेला होता आणि तुम्ही ती लाईन पाहू शकता. जेवढं आपलं बॅटर होतं तेवढ्याच डबल आपला केक फुललेला आहे, फुगलेला आहे, फक्त बेकिंग सोडा वापरून. त्यानंतर मी आता यावरती रोज पेटल्स आणि सिल्वर बॉल्सनी थोडीशी गार्निशिंग करून घेतलेली आहे. केक किती सुंदर दिसतोय तुम्ही पाहू शकता. जे साहित्य इझिली अवेलेबल असतं आणि कमीत कमी साहित्यांमध्ये आपण हा केक तयार केलेला आहे आणि कट देखील किती व्यवस्थित होतोय. इझिली चाकू त्यामध्ये जातोय आणि तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित झालं आहे आणि ती आतली जाळी देखील तुम्ही केकची पाहू शकता. तुम्हाला जर आजची केकची रेसिपी आवडली असेल ना, नक्की व्हिडिओला लाईक करा. तुम्ही बनवून पहा कसा झाला हे कमेंट्समध्ये सांगा. त्याचबरोबर ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.